नमस्कार मित्रांनो, आज आपण युरोपातील सर्वात जादुई पाण्यावर तरंगणाऱ्या शहरात सफर करणार आहोत. इटालीचं व्हेनिस. इथे पायाने नव्हे तर नौका म्हणजे बोटीतून रस्ते ओलांडले जातात. चला तर मग समुद्राच्या मिठीत वसलेल्या या स्वप्नांच्या शहरात आपण एक सुंदर सफर करूया. आपली सफर सुरू होते व्हेनेशियन लगूनमधून. निळाशार शांत समुद्रावर हळूवार तरंगत जवळपास 118 छोट्या बेटांना जोडून हे अनोखे शहर तयार झाले आहे. इतिहास सांगतो, सुमारे 1500 वर्षापूर्वी लोकांनी पाण्यात काठ्या रोवून त्यावर घर बांधायला सुरुवात केली आणि जन्म झाला जगभरात एकमेव पाण्यावर उभ्या शहराचा, व्हेनिसचा. आता आपण बसलो आहोत व्हेनिसच्या हृदयातील रोमॅन्टिक प्रवासात. गोंडोला राईड. नावाड्याने त्याच्या लांब चप्पूने बोट पुढे नेताच नदीकाठची इमारत, खिडक्यातून येणारा वारा आणि पाण्यात पडलेली रंगीत प्रतिबिंब सगळं कसं एखाद्या चित्राप्रमाणे दिसतं. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आमचा गंडोल्या नावाड्याला आम्ही एक मराठी गाणं सुचवलं. मन उधाण वाऱ्याचं. तो तालात चप्पू चालवत होता आणि आम्ही गोंडाल्यात मराठी गाणं गुणगुणत व्हेनिसच्या त्या निळ्या पाण्यात हरवून गेलो. या ठिकाणी असलेला ग्रँड कॅनल हा म्हणजे व्हेनिसचा मुख्य महामार्ग. फरक एवढाच, येथे गाड्या नाहीत, फक्त बोटी. दोन्ही बाजूला 700 वर्ष जुने राजवाडे, व्यापारी इमारती आणि कलाकारांची घरे आपली कहाणी सांगत उभी आहेत. नावाडा पण फार गमती होता. त्याला आम्ही गाणं म्हणायला लावलं. त्याला म्हटलं की तुझ्या भाषेत, इटालियन भाषेत तुला जे काही गाणं येतं ते म्हण. तेव्हा तो म्हणाला, मी बाथरूम सिंगर आहे, इथं मी गाणं गायला लागलं तर सगळे पळून जातील. आणि त्याने ते गायचं टाळलं, परंतु होता मात्र पक्का गमत्या. बऱ्याचदा त्याने आमचे फोटो काढले. आम्ही पण त्याच्यासह इतर गंडोल्यात बसलेल्या प्रवाशांचे देखील फोटो काढले. तो पायाने एक इमारतीला पाय लावून आपला गंडोला पुढे ढकलायचा आणि त्या मस्त पाण्यातील प्रवासात, गंडोल्याच्या प्रवासात सर्व प्रवासी खेळीमेळीने काही गाणे म्हणत, विशेषतः मराठी कोळी गीतं यांनी त्या प्रवासाला एक वेगळीच बहर आणली. इतर गंडोल्यातील प्रवासी आमच्या बोटीकडे बघत ते पण त्याला प्रोत्साहन देत होते आणि बोट पुढे पुढे चालत या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत. आजूबाजूचे गंडोले देखील आम्हाला त्या ठिकाणी दिसत होते आणि आम्ही त्या ठिकाणी पुढे पुढे जात होतो. गंडोल्यातील प्रवास हा एक अविस्मरणीय असा प्रवास आहे. आजूबाजूच्या इमारती आणि त्यामधून पाण्यातून काढलेला रस्ता अतिशय सुरेख. खूप मजा आली आम्हाला. सर्वजण गंडोल्याच्या नावाड्याला गाणं म्हण, गाणं म्हण असं खूप सांगत होते, पण तो पठ्ठ्या मात्र ठाम होता न गाण्यावर. गंडोला आपल्या ठिकाणाकडे पुन्हा वापस जात होता आणि आम्ही तो प्रवास संपवला. आता आपण पोहोचतोय शहराच्या मुकुटासारख्या जागी, सेंट मार्क्स बॅसिलिका. सोन्याच्या मोझॅकने सजवलेलं हे चर्च, त्यातील घंटानाद आणि बाजूलाच असलेलं सेंट मार्क्स स्क्वेअर, याला युरोपचं ड्रॉइंग रूम असं म्हटलं जातं, कारण इथे अनेक चित्रकार चित्र काढत बसलेले आम्हाला दिसले. पक्ष्यांचा आवाज, चहूबाजूने कला आणि हजारो पर्यटकांनी भरलेला चौक.
पहिल्यांदा पाहिल्यावर कोणाचंही हृदय हरकून जातं. आम्ही त्या इमारती पाहत होतो आणि त्याचा अनुभव घेत होतो. आता आपण पाहतोय डॉग्स पॅलेस, व्हेनिस राजासारख्या शासकाचा भव्य राजवाडा. एकेकाळी इथून संपूर्ण व्यापार, सागरी मोहिमा आणि न्यायव्यवस्था चालत असे. राजेशाही भिंती, संगमरवरी स्तंभ आणि भव्य सभागृह आजही तो वैभवाचा इतिहास जिवंत ठेवतो. राजवाड्याच्या शेजारीच येतो ब्रिज ऑफ साय, म्हणजे दीर्घ उसास्यांचा पूल. तुरुंगात जात असलेल्या कैद्यांनी इथून शेवटचं एकदा व्हेनिस पाहायचं आणि उसासा टाकायचा. त्या भावनिक क्षणामुळे याचं नाव पडलं ब्रिज ऑफ साय. आज मात्र हा पूल प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. आणि हो, एक सांगायचं राहिलं, आपल्या भारताचा एक रोमांचक तुकडाही इथे आहे. अमिताभ बच्चन यांच्या द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातील गाणं दो लफ्जों की है ये कहाणी हे इथेच व्हेनिसमधल्या या गोंडोल्यात आणि पुलावरच शूट झालं होतं. त्या काळातील इटालीचं सुंदर लोकेशन्स आज आपण त्या जागांवर फिरताना एखाद्या चित्रपटातच आल्यासारखं वाटतं, नाही का? तर मित्रांनो, ही होती जादुई सफर व्हेनिसची. समुद्र, बोटी, गोंडोला, चर्च, राजवाडे, तुरुंग आणि चित्रपटाच्या आठवणींनी भरलेली. जर तुम्हाला ही सफर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आणखी अशा सुंदर प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.